आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण तिरंगा फडकवणार, राष्ट्रगीत म्हणणार, देशभक्ताचे स्टेटस ठेवणार आणि उद्यापासून पुन्हा तेच. रस्त्यावर कचरा दिसला तर महानगरपालिका काय करते? नियम तोडला तर म्हणायचं सगळेच तोडतात, मी का तोडू शकत नाही? देशात काही चुकीचं झालं तर म्हणायचं सरकारने काहीतरी केलं पाहिजे. पण हा एक प्रश्न स्वतःला विचारा, मी काय करतोय? देशभक्तीचा स्टेटस 24 तास ठेवून देश बदलत नाही, तिरंग्याला डेपी लावून जबाबदारी संपत नाही आणि सोशल मीडियावर मोठमोठे घोषणा करून आपण देशभक्त सिद्ध करू शकत नाही. खरं तर देशप्रेम तेव्हा दिसतं जेव्हा कोणी बघत नसताना आपण चुकीचं काम करत नाही, जेव्हा आपल्यापैकी वेगळ्या मतांच्या माणसांचा आपण अपमान करत नाही, जेव्हा अफवा फॉरवर्ड करण्याआधी सत्य तपासतो आणि जेव्हा आपल्या हक्कांबरोबर आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण ठेवतो. आपल्याला देश बदललेला पाहिजे, सिस्टीम बदललेली पाहिजे, लोक बदललेले पाहिजे, पण स्वतःला बदलायचं म्हटलं की आपल्याला वेळ नाही. हे थोडं टोचतंय ना, पण सत्य अनेकदा टोचतंच. आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय, पण अजूनही आपल्या विचारांच्या भीतीची वेळी आहे. दुसरा काय म्हणेल याची गुलामी असेल आणि सगळे करतात म्हणून मी चुकीचा गोष्ट करू शकतो. तर मग स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण खरंच स्वतंत्र आहोत का? म्हणून आज आपण फक्त तिरंग्याला सलाम करू शकतो. आपल्या जबाबदारीलाही सलाम करा, कारण देशातला फक्त देशभक्ताची घोषणा करणारे लोक नको, देशासाठी काहीतरी करणारे लोक हवेत. आणि बदलणारी सुरुवात ही संसदेने होण्याआधी आपल्या हक्काच्या वागण्याचे झाली पाहिजे.